आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय अतुलजी सावे, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे महामंत्री तथा विधान परिषद सदस्य माननीय संजयजी केनेकर, भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय किशोरजी शितोळे आणि भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडीचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय इद्रिसभाई मुलतानी आणि जमलेल्या पत्रकार मित्रांनो, उशिरा आलेल्या सहित आपसिटी लागली ना, आज विशेष पत्रकार परिषद आहे। ही राजकीय नाही, पण पार्लमेंटमध्ये डिसेंबरच्या विंटर सेशनमध्ये एक कायदा पारित झालेला आहे। हा कायदा 20 डिसेंबर 2025 ला पारित झाला, देशामध्ये मंजूर झाला आणि त्याच्यामध्ये राष्ट्रपतीनं सही केलेली आहे आणि हा कायदा पारित झाला। तर ह्या कायद्याचं नाव आहे विकसित भारत जी रामजी, VB रामजी, म्हणजे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन। तर हा जो कायदा आहे, हा कायदा विशेषतः ग्रामीण भागातील गोरगरीब आदिवासी व मागास घटकांना रोजगार मिळावा म्हणून हा कायदा पास झालेला आहे। याचा एकमेव उद्देश आहे, माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो निर्णय घेतलेला आहे की 2047 पर्यंत आम्हाला विकसित भारत बनवायचा आहे, म्हणून प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं, प्रत्येकाला रोजगार मिळावा आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून त्या फॅमिलीचं उत्पन्न वाढावं आणि त्याचबरोबर उत्पन्नाच्या माध्यमातून त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी म्हणून हा कायदा आणलेला आहे। तर हे करत असताना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ह्या कायद्याला त्या ठिकाणी सुद्धा विरोध करण्यात आला, पार्लमेंटमध्ये दोन्ही हाऊसमध्ये, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विरोध करण्यात आला आणि त्यांनी पूर्ण भारत देशामध्ये काही ठिकाणी पत्रकार परिषद घेतला। त्याचाच एक भाग म्हणून ही पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण संभाजीनगर शहरामध्ये घेत आहोत। यांनी काही मुद्दे जे विकासाचे असतात तर त्या ठिकाणी खरं तर विरोध करायला नको आहे। ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला मदत मिळणार आहे, सर्वसामान्याचं हित जोपासणार आहे, पण काँग्रेसचा एक वेगळा दृष्टिकोन आहे, फक्त विकासालाच नाही तर भारतीय जनता पार्टीला विरोध करायचा म्हणून त्यांनी विरोध केलेला, हे स्पष्ट मत आमचं आहे। आता याच्यामध्ये जर पाहिला, अगोदर आपण जर इतिहास जर पाहिला तर 1980 मध्ये इंदिरा गांधींनी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम दिला होता। एक थोडी हिस्ट्री सांगतो मी तुम्हाला। हे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम दिला होता। त्याच कार्यक्रमाला नंतर राजीव गांधी यांनी जवाहर रोजगार योजना असं नाव ठेवलं आणि नंतर पुढच्या काळामध्ये जवाहर रोजगार योजना नाव बदलून नरेगा म्हणजे नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट, नरेगा हा कायदा आला। पुढे याच काँग्रेसच्या माध्यमातून मनरेगा हा ॲक्ट झाला। तर एकंदरीत कायदा एकच आहे, त्याच्यामध्ये ज्या काय त्रुटी होत्या त्या त्रुटीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि सध्याच्या सरकारला असं वाटलं की हा कायदा सुधारला पाहिजे, आणखी प्रभावी केला पाहिजे म्हणून हा कायदा बदललेला आहे। आणि याच्यामध्ये एकच आहे की ग्रामीण भागातील, विशेषतः ग्रामीण भागामधील जनतेला रोजगार मिळावा म्हणून हा कायदा आहे। यामध्ये पाण्याच्या बद्दल ग्रामीण भागामध्ये आपल्याला काम करता येतं, ग्रामीण भागामधील पायाभूत सुविधाची उभारणी करता येते आणि त्याचबरोबर उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधाची, ह्या तिन्ही गोष्टीचा ह्याच्यामध्ये आपणाला समाविष्ट केलेला आहे। आता हे करत असताना एकंदरीत
अगोदरच्या कायद्यामध्ये 365 दिवसापैकी सरकारची जबाबदारी होती की 100 दिवस काम दिलं पाहिजे. पण आत्ताच्या सरकारची जबाबदारी सरकारने ते 125 दिवस केलेलं आहे. म्हणजे 125 दिवस काम द्यावं असं या कायद्यामध्ये सुधार केलेला आहे. आणि अगोदरच्या काळामध्ये जे सरकारतर्फे पेमेंट दिलं जात होतं ते 100% म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलं जात होतं. त्यांची जशी पाहिजे तशी तपासणी केली जात नव्हती. पण आता मात्र ऑडिट करून म्हणजे काम झालं असेल तरच त्याला पैसे मिळतील. हा एक त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. हे काम करत असताना विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी म्हणजे ज्यावेळेस पेरणी असते आणि मशागत करत असताना ज्यावेळेस माल येतो, कापणी म्हणता येईल, म्हणजे कापणी म्हणजे खळं वगैरे म्हणतो ना आपण ग्रामीण भागामध्ये, त्या भागामध्ये त्यावेळेस मात्र ही कामं देता येणार नाही आहेत. कारण त्यावेळेस जर आपण रोजगार दिला तर शेतकऱ्यांना रोजगार मिळणार नाहीत. म्हणून ह्याच्यामध्ये एक सुधारणा थोडी केलेली आहे. हे एकंदरीत जर पाहता भ्रष्टाचार कमी व्हावा, ट्रान्सपरन्सी वाढावी, सर्वांना संधी मिळावी आणि विशेषतः ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, पाणी आणि उपजीविकेसाठी लागणाऱ्या गोष्टी यासाठीच हा कायदा आहे. आणि हे कायदा होत असताना आपल्या माध्यमातून विकसित भारत VBG रामजी हा जो कायदा आहे हे जनतेच्या हितासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये मोदी सरकारने पारित केलेला आहे. आणि हे आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जावा म्हणून ही पत्रकार परिषद आहे. आता ह्याच्यावर आक्षेप एकच आहे, हे नाव का बदललं तुम्ही? तर नाव बदलण्याचा जर इतिहास जर पाहिला तर प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये एकही योजना अशी नाही की प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या नावानं आहे. एकही योजना नाही. जवळजवळ काँग्रेसच्या जर योजना पाहिल्या, काँग्रेसच्या काळामध्ये 600 योजना अशा आहेत. एक तर गांधी फॅमिली किंवा नेहरू फॅमिलीच्या नावानं आहे. मोदी साहेबांच्या काळामध्ये काही नावं बदलली, नक्कीच बदलली. तर ही नावं जी बदलली त्यामध्ये आता एक आपण जर पाहिलं, दिल्लीमध्ये एक राजपथ होता, म्हणजे राष्ट्रपती हाऊसच्या समोरचं राजपथ, म्हणजे त्या राजपथवरती फक्त राजे, छोटे छोटे संस्थानिक जे होते ना त्याच्याहून ते चालत होते. आणि दुसरा एक जनपथ आहे अजूनही, पण राजपथ नाव जे होतं ते मोदी सरकारच्या काळामध्ये बदललं आणि त्याला कर्तव्यपथ नाव दिलं. कर्तव्यपथ म्हणजे 140 कोटी जनता जी भारत देशाची आहे त्यांनी आपल्या कर्तव्याची जाण ठेवावी म्हणून ते कर्तव्यपथ नाव बदललेलं आहे मोदी साहेबांनी. मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये किंवा मोदी साहेबांच्या सरकारमध्ये कुठल्याही भाजपच्या नेत्याचं नाव दिलं नाही, राजपथचं नाव बदललं. राजभवन म्हणजे राजा राजवाडे, हे जे राजभवन जे नाव होतं, म्हणजे आपलं समजा आता मुंबईचं राजभवन म्हणतो, म्हणजे राज्यपालचं जे गेस्ट हाऊस त्याचं नाव बदलून लोकभवन केले, म्हणजे लोकांसाठी आहे, हे नाव बदललं आहे. तिसरं रेस कोर्स रोड हा दिल्लीमध्ये होता, जिथं प्रधानमंत्री मोदी साहेबांचं हाऊस आहे सध्या जुनं, तर त्याला आता लोककल्याण मार्ग आहे. आणि नवीन कार्यालय जे झालं आहे राष्ट्रपती भवनच्या समोर माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं किंवा PMO जे झालं आहे त्याला सुद्धा सेवा तीर्थ असं नाव दिलेलं आहे. नावं बदलली का बदलली, त्या सरकारला जी वाटलं ती नावं बदलली, पण कुठल्याही फॅमिलीचं किंवा कुठल्याही एक जणाचं नाव दिलेलं नाही. हे जर पाहिलं तर आपल्याला एक मोदी साहेबांचं प्रिन्सिपल आहे त्या सरकारचं की कुठल्याही प्रकारे आम्ही गुलामगिरीमध्ये जे होतं 150 वर्ष इंग्रजाच्या, तर ते गुलामगिरीतून मुक्त होऊन आपलं काही नवीन नावं देता येतं का, ज्याच्यामध्ये आपण वारसानं चाललेलं भारताची मोठी जे वारसा आहे, जे संस्कृती आहे, असं नावं बदलली. त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे आपल्या लॉ डिपार्टमेंटमध्ये IPC होतं, इंडियन पिनल कोड म्हणत होतो आपण. तर इंडियन पिनल कोडचं जे 1973चं होतं त्याला भारतीय पुरावा अधिनियम याच्या जागी जे होतं ते त्याला आताच केलं आहे भारतीय न्याय
संहिता दिलेलं आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दिलेलं आहे आणि भारतीय पुरावा अधिनियम असे हे नावं दिलेले आहेत. हे 1 जुलै 2024 पासून सुरू झालेले आहेत. तर एकंदरीत मला एकच सांगायचं की VB विकसित भारत, VB म्हणजे विकसित भारत, जी रामजी ही योजना जी रोजगारांसाठी आहे, ग्रामीण भागातल्या रोजगारांसाठी आहे, विकसित भारताचं लक्ष ठेवून सर्व ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना रोजगार मिळावं म्हणून आहे. त्याच्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. सुधारणामध्ये 100 दिवसाच्या ऐवजी 125 दिवस काम मिळणार आहे. शेतकऱ्यांना ज्यावेळेस मजुरांची गरज असते शेतीमध्ये त्यावेळेस काम करता येणार नाही. सरकारतर्फे दोन्ही राज्य आणि सरकारला पैसे द्यावे लागतील. अगोदर 100% गव्हर्नमेंट द्यायचं, कुठलं राष्ट्रीय गव्हर्नमेंट म्हणजे नॅशनल लेवलला. आणि म्हणून म्हणजे मी त्यातलं एक उदाहरण देऊ इच्छितो. ज्यावेळेस डिस्कशन पार्लमेंटमध्ये होतं राज्यसभेमध्ये, तर त्रिपुराचा राज्यसभेत संसद असं म्हणाला, खासदार असं म्हणाला की आमच्या त्रिपुराचं क्षेत्रफळ घेतलं तर 14,000 स्क्वेअर किलोमीटर आहे, पण तिथं जी मनरेगाची जी कामं झाली तर ती 14,000 किलोमीटरपेक्षाही स्क्वेअर किलोमीटरपेक्षाही 15,000 20,000 किलोमीटर झाली. म्हणजे फक्त आणि फक्त काही राज्यातून म्हणतो मी, काही बिलं तयार व्हायची, त्याच्यावर पैसे उचलले जायचे, कामाचं काही त्याच्यावरती ऑडिट नव्हतं. म्हणून एक ट्रान्सपरन्सी यावी, भ्रष्टाचार होऊ नये, सर्वांना काम मिळावं म्हणून हा कायदा आहे. आणि म्हणून ही पत्रकार परिषद आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये या पत्रकार परिषद होत आहेत आणि आम्हाला पक्षाच्या वतीनंच ही पत्रकार परिषद घेतली होती, म्हणून ही पत्रकार परिषद आहे. धन्यवाद. साहेब थोडं. काँग्रेसचा असा आरोप आहे की रामाच्या नावावर इथंही भाजप राजकारण करतंय आणि विरोध होणे म्हणून ती रामची नाव दिलं. हे अजिबात नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, VB म्हणजे विकसित भारत. भारत का कुठल्या फॅमिलीचं नाव आहे का? आणि जी रामजीचं मी लॉंग फॉर्म तुम्हाला सांगितलं, गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन, हे ह्याचं नाव आहे. म्हणून हे जे शेवटी राष्ट्रासाठी, भारत देशाच्या विकासासाठी हे दिलेलं नाव आहे. हां हां नाही, चांगला वगैरे काही नाही ह्याच्यामध्ये. आता काय विकसित भारत, ह्याच्यामध्ये सुधार केले ना, सुधार केल्यामुळे, वेगवेगळ्या सुधार केल्यामुळे त्याच्यामध्ये नाव बदललं आहे. नाही, असं काहीच नाही. मी तुम्हाला याचं उदाहरण दिलं. हे बदलायची गरज का आली, म्हणजे का करावं लागलं, हे पार्लमेंटमध्ये का आलं? कारण पार्लमेंटमध्ये जे जुने कायदे आहेत ते जुने कायदे बदलण्याचं सातत्यानं पार्लमेंटचं कामच ते आहे. नवीन विचार घेऊन, नवीन दिशा घेऊन, जनतेला जे पाहिजे ते करण्यासाठी कायदे केले जातात. आणि हे कायदा करत असताना लक्षात आलं की आणखी रोजगार वाढावा, त्यांच्या रोजगाराच्या किमतीमध्ये वाढ व्हावी, लोकांना 2 पैसे त्यांच्या घरात यावेत, म्हणून हा कायदा आणला गेला. आणि ह्या कायद्यामुळं नक्कीच लोकांना फायदा होणार. नाही, राज्याचा वाटा असं नाही आहे. ह्याच्यामध्ये काय होत होतं की त्याच्यावरती कंट्रोल काही राहत नव्हता राज्यामध्ये. विशेषतः काही राज्यामध्ये, कुठल्या राज्याचं नाव आता ऐका, आता ह्या कायद्यानुसार, ऐक रवी, आता ह्या कायद्यानुसार 60-40चा रेशो आहे. त्याच्यामध्ये राज्यालाही थोडे पैसे टाकावे लागतील, ह्यालाही पैसे टाकावे लागतील, आणि हे टाकल्यानंतरच ते काम होईल. नाहीतर अगोदर पैसे वरून यायले, काम होतं नाही होतं याचं ऑडिट होत नव्हतं, म्हणून केलं. मनरेगाबद्दल आहे का? मनरेगाबद्दल आहे का? होय विकास.
अरे अशा प्रकारच्या तक्रारी वर आल्यामुळे हा कायदा केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये या जिल्ह्याची मला माहिती नाही आहे, मी माहिती घेऊन तुम्हाला काय झालं माहितीये का, जिल्हा परिषदला तुम्ही वेगळे अधिकार दिले जुलै 2024च्या आदेशमध्ये आणि कलेक्टर ऑफिसला वेगळे अधिकार आहेत. कलेक्टर ऑफिसच्या डेप्टी कलेक्टरला या योजनेत असण्याचे अधिकार राहिले नाही आहेत. सगळं जिल्हा परिषद. हो, मग ग्रामीण आहे ना जिल्हा परिषद. आता जसं ग्रामीण भाग टोटली जिल्हा परिषद सीओच्या अंडर आहे, म्हणून हा ग्रामीण जनतेसाठी कायदा आहे आणि जिल्हा परिषदचाच कंट्रोल ह्याच्यावरती राहणार आहे. याच्यामध्ये काही हे नाही आहे, पण ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी यावी, जास्तीत जास्त लोकांना काम मिळावं म्हणून हा कायदा आहे. व्हिडिओ आणि पंचायत समिती आणि झेडपी यांच्यामध्ये पूर्ण शहरची कामं म्हटलं. आता हा कायदा सुरू होऊन जेमतेम डिसेंबर म्हणजे 20 डिसेंबर म्हणजे लक्षात घ्या किती झालं ते 1 महिना झाला. म्हणून डॉक्टर इंजिनियरची नावं योजनेमध्ये TGS वर काम करणाऱ्या त्यांना काम करण्याची नोंदणी याच्यामध्ये हे काम डॉक्टर असतील, इंजिनियर असतील किंवा जे बेरोजगार असतील त्यांना जर ते असं दिले असतील तर ते त्याच्यावरती चौकशी होईलच ना, मग होईल चौकशी. त्याच्यासाठी तुम्ही पण म्हणजे आता सरकारने बघितलं पाहिजे की ते थेट एक तर ते डिपार्टमेंट काढून झेडपीला डायव्हर्ट करून टाका सगळं 100%. काय 2 यंत्रणांमध्ये इन्क्वायरी कुणी करत नाहीये. तो कलेक्टर म्हणतो की मला अधिकार नाही, झेडपी म्हणतो की कलेक्टर आले. 1.5 वर्षामध्ये एवढा लागतं झाला याच्यामध्ये एकदाही कारवाई लागेल हे आमचं म्हणणं. याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यापुरतं मर्यादित नाहीये काय झालं ते त्याची मी माहिती घेतो. पण ओव्हरऑल या कायद्यामध्ये सुधार करून जनतेची कामं व्हावीत, ट्रान्सपरन्सी यावी आणि कुठल्याही प्रकारची सरकारची, केंद्र सरकार असेल राज्य सरकारची असेल, जी बिलं उचलली जातात त्याचं चांगल्या तऱ्हेनं ऑडिट व्हावं, म्हणजे कामाचं काम प्रत्यक्षात करावं आणि जिथं काम झालं तिथंच पैसे मिळावेत म्हणून हा कायद्यामध्ये सुधार केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये एकच लक्ष आहे की सर्वांच्या हाताला काम मिळावं आणि त्याचबरोबर विकसित भारत हे शेवटचं लक्ष आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणावर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.